सुरुवात झालो, आता सूर्यास्त होत आहे. चंद्राचा प्रकाश आला, पण गावात लाईटचा प्रकाश कधीच भेटला नाही. आयुष्य मागून आयुष्य गेलं, पिढ्याच्या मागून पिढ्या गेल्या, पण लाईट नावाचा प्रकाश या गावानं कधीच पाहिला नाही. आम्ही एका इकडे चंद्रावर जायच्या गोष्टी करतो, विकसित भारत म्हणून बोलतोय, याच्या मार्फत आम्ही सगळा देश जिंकून पाहतोय, पण मेळघाट तुम्हाला जिंकता आला नाही, त्याचे दुःख तुम्हाला समजू शकले नाही. याच्यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही. धर्माच्या नावावर जातीच्या नावावर मत घेऊ शकणार, पण या लोकांच्या खऱ्या अर्थानं यांच्या समस्यावर मत घेणारी यंत्रणा निर्माण करा. आम्हाला आनंद होईल ज्या दिवशी काय या पूर्ण मेळघाटातला जो काही आदिवासी बांधव आहे, जो काही गवळी समाज आहे किंवा भलाई समाज, जो काही समाज असेल, जो मूळ निवासी आहे, त्याला खऱ्या अर्थानं न्यायाची एक दुसरी किनाराचा स्पर्श झाला पाहिजे आणि सरकार खऱ्या अर्थानं याच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे. हवा आम्ही एक दिवस लाईट नसला तर अख्खं कुटुंब आम्ही सांगतोय संतापानं लाल होऊन जात. 75 वर्ष निघून गेले, अजूनही संताप नावाची गोष्ट मुकाट्यानं सहन करून चलता है, कल आएगा परसों आएगा ऐसा करताय. असं चालत चालत आदिवासी वेळ काढत आहे, दिवस काढत आहे. उद्या लाईट येईन, परवा लाईट येईन. बाजूनं 2 किलोमीटरवरून विद्युतचा पोल जाते, बाजूनं 2 किलोमीटरवर लाईट आहे. एमपी मध्ये रस्ते आहे, लाईट आहे, सगळंच आहे, पण महाराष्ट्र मात्र छत्रपतीचा म्हटल्या जातोय. आपण या छत्रपतीच्या महाराष्ट्रामध्ये हा अन्याय होत असेल तर उस तलवार जिस हिसाब से छत्रपति ने चलाई थी, उस हिसाब से ये आंदोलन चलने वाले हैं. हम वो ताकत से चलाएंगे, बहुत ताकत से चलाएंगे. एक तर आम्ही एकटं फॉरेस्ट आपण घेरू, नाही तर उद्या संध्याकाळी आम्ही फॉरेस्ट ऑफिसला घेतल्याशिवाय राहणार नाही. स्वतःच्या शेतात पण विहीर खोदण्यासाठी परवानगी देत नाही. जर ढोरं चारायला गेले तर हातात काळी घेऊ नका. जो रोड नकाशावर त्याच्यावर सुद्धा काम करू देत नाहीये. पाईपलाईन आली, विहीर आहे, पाणी आहे, सगळं आहे, लाईन भेटली, सगळं आहे, पण 200 मीटरचा पाईपलाईन टाकायची पण परवानगी देत नसाल आणि पाणी हा धर्म असून सुद्धा सैतानासारखे वागत असाल तर खबरदार, हम कटने को भी तयार है आपके खिलाफ. आणि याच्यासाठी आम्ही उद्या जमलंच तर फॉरेस्टचं ऑफिस सुद्धा घेरल्याशिवाय राहणार नाही.